नमस्कार मंडळी, कसे आहात? बरे आहात ना? लहान मुलांची कथामालिका सुरू केलेली आहे आपण. आजच्या कथामालिकेमध्ये सुखद अत्रे, ज्याचं नाव आहे सुखदला टोपण नाव दिले सुखी. सुखीच्या बालपणीच्या आठवणींमध्ये आज जी आठवण आहे ती दीड शहाणा प्रोफेसर म्हणून आहे. मजेदार आठवण आहे आणि प्रत्येक भागातनं काही ना काही तुम्हाला विचार लहान मुलांना टाकता येणार आहे डोक्यामध्ये. एक निष्कर्ष सुचणार आहे मुलांना की जो आयुष्यात त्यांना काहीतरी महत्वाचं देऊन जाणार आहे. तर आजच्या भागातनं काय मुलांना कळतं की तुम्हाला कळतंय ते आपण बघूया. आता सुखी म्हणतोय, सकाळी सकाळी माझे बाबा वर्तमानपत्र वाचत असतात तेव्हा मी त्रास दिलेला त्यांना अजिबात आवडत नाही. पण ही गोष्ट मी नेहमी विसरतो कारण मला त्यांच्याबरोबर गप्पा मारायची खूप इच्छा असते. शेवटी माझे एकुलते एक बाबा आहेत ना, ते मला जेवढ्या गप्पा माराव्याशा वाटतात ना तेवढंच त्यांना वर्तमानपत्र वाचताना बिलकुल त्रास देऊ नये असं वाटतं. एकदा असं झालं की ते वर्तमानपत्र वाचत होते, आई माझ्यासाठी स्वेटर विणत होती आणि मी लगेच बाबांना म्हणालो, बाबा तुम्हाला माहितीये जगामध्ये एक देश असाही आहे जिथे मुलांनी 10 वर्ष वयापर्यंत शाळेत नाही गेलं तरी चालतं. बाबांनी माझ्याकडे पाहिलं आणि मला म्हणाले, अरे मला वाचू दे, त्रास देऊ नको मला. बाबा त्या देशाचं नाव जपान आहे, कमाल आहे की नाही? हा कमाल आहे कमाल आहे, आता बडबडू नको, ठीक आहे. बाबा परत वाचू लागले. मी म्हणालो, बाबा तुम्हाला तो लिओनार्डो विन्सी चित्रकार माहितीये? त्याचं नाव ऐकलंय तुम्ही? तो जगातलं सर्व प्रसिद्ध पेंटिंग मोनालिसा त्याचं आहे. तिच्या रहस्यमय हास्यासाठी हे पेंटिंग प्रसिद्ध आहे बाबा. वेगवेगळ्या कोणातून तिचं हास्य अगदी वेगळं वेगळं गूढ दिसतं, माहितीये तुम्हाला? आणि माहितीये का बाबा, तुम्हाला माहितीये देवमाशाला 5 किलोमीटर अंतरावरचं पण ऐकू येते. बाबा त्रासिक आवाजात मला म्हणाले, जरा गप्प बस, निदान 5 मिनिटं तरी. पण मला बाबांना सांगायला खूप खूप नवी माहिती होती. मग आता मी गप्प बसणं कसं शक्य होतं? नवनव्या माहितीने मी अगदी तुडुंब भरलो होतो. जर माझ्यापाशी कमी माहिती असती तर कदाचित मी गप्प बसू शकलो असतो, पण तसं नव्हतं. न राहून मी बाबांना म्हणालो, बाबा सर्वात महत्वाची बातमी तुम्हाला माहितीये? आंध्र प्रदेशात चित्तूर जिल्ह्यात जगातल्या सर्वात लहान गायी आढळतात. त्यांचं दूध औषधी गुणधर्माचं असतं. त्यांना पंगनूर गायी म्हणतात. त्यांची उंची 70 ते 90 सेंटीमीटर असते. बाबा म्हणाले, असं? आश्चर्य आहे. आता मला जरा शांतपणे पेपर वाचू दे. वाचा वाचा, खुशाल वाचा. पण माहितीये बाबा, अशा गायींचा अख्खा कळप आपल्या आवारात आपण पाळू शकतो. हुर्र हुर्र बाबा म्हणाले, आता गप्प बसशील? आणि सूर्य आकाशाच्या एका बाजूला नाही तर आकाशात मधोमध आहे बाबा. शक्य नाही बाबा म्हणाले. पैजेवर सांगतो, सूर्य आकाशात मध्यभागी आहे बाबा आणि सारे ग्रहतारे त्याच्या भोवती फिरतात. बाबांनी माझ्याकडे एकटक पाहिले. ते आईला म्हणाले, कुठून एवढी माहिती गोळा करतो हा आणि केव्हा? आई हसून म्हणाली, तो आधुनिक मुलगा आहे. तो वाचतो, रेडिओ ऐकतो, टीव्ही बघतो, भाषण ऐकतो. तुम्हाला काय वाटलं? आश्चर्य आहे, एवढ्या लहान वयात कसं जमतं त्याला? असे म्हणून बाबांनी पुन्हा वर्तमानपत्रात डोकं खुपसलं. आईने त्यांना विचारलं, एवढं काय वाचताय? काय भयंकर झालंय. फिलिपाईन्सला खूप मोठा भूकंपाचा धक्का बसलाय आणि अमेरिकेच्या अध्यक्षाला शांततेचं नोबेल प्राइज न मिळाल्याने ते लोक नाराज झालेत. युक्रेन रशिया युद्ध संपण्याचं चिन्हच दिसत नाही. किती दुःखद आहे सारं. मी सरपटत वर्तमानपत्राखालून बाबांच्या पुढे गेलो. बाबा, युद्धाची झळ सोसणारे, अतिरेक्यांच्या कारवायाचा सामना करणारे अजून कितीतरी देश आहेत, माहितीये? बाबा म्हणाले, सुखी तू लहान मुलगा नाही, साक्षात प्रोफेसर आहे, प्रोफेसर, अस्सल दीड शहाणा प्रोफेसर. असं म्हणताना ते हसले. त्यांच्यासोबत आई सुद्धा हसली. ती म्हणाली, बरं सुखी, तू आता खेळायला जातोस का? सिद्धू तुझी वाट पाहत असेल बघ. चप्पल घाल आणि मातीत भरून येऊ नको घरी, समजलं ना? जा पळ. मी पटकन चपला घातल्या आणि बाहेर पडता पडता आईला विचारलं, आई दीड शहाणा प्रोफेसर म्हणजे? मी पहिल्यांदाच हा शब्द ऐकतोय. मला बाबांनी अपमान केलाय ना माझा दीड शहाणा प्रोफेसर म्हणून? पण आई म्हणाली, छे रे, यात मुळी सुद्धा अपमान नाही. बाबा तुझा अपमान कसा करतील?
उलट त्यांनी तुझं कौतुक केलंय. बाबांनी माझं कौतुक केलंय हे ऐकताच मी ताबडतोब शांत झालो, खुश पण झालो. आणि मी बराबरा जिन्यावर जाताना मला एक आठवण आली की आपण संध्याला भेटायला जायला हवं होतं. ती आजारी होती आणि म्हणे तिने खाणं पिणं बंद केलं होतं, काही खात नव्हती. मग मी लगेच तिच्या घरी गेलो तर तिच्याकडे निळे कपडे घातलेला पांढऱ्या शुभ्र हातांचा एक माणूस तिथे बसला होता. तो संध्याच्या आईशी बोलत होता. संध्या दिवाणावर झोपली होती. ती कागदांचा पक्षी बनवत होती. मला बघताच ती ओरडली, सुखी आला ये. मी नम्रपणे म्हणालो, नमस्ते. नमस्ते काकू. आणि काय ग अशी वेड्यासारखी का ओरडते, असं म्हणत मी तिच्यापाशी दिवाणावर बसलो. पांढऱ्या शुभ्र हातांचा माणूस म्हणाला, तर सारं स्पष्ट आहे. शुद्ध हवा पाहिजे, शुद्ध हवा. तशी ही ठणठणीत मुलगी आहे, चिंतेचं काहीच कारण नाही. ते डॉक्टर आहेत हे माझ्या लक्षात आलं. संध्याची आई म्हणाली, धन्यवाद प्रोफेसर, मनपूर्वक धन्यवाद. असं दिसलं की सर्व माहीत असणारे ते एक खूप छान डॉक्टर आहेत म्हणून त्यांना प्रोफेसर म्हणत होते. ते संध्याला म्हणाले, लवकर बरी हो, पुन्हा भेटू आपण, ठीक आहे. संध्या लाजली आणि म्हणाली, अच्छा. त्यांनी तिच्या डोक्यावर थोपटलं आणि मला विचारले, काय मित्रा, तुझं नाव काय आहे? ती छान ना. मला असं म्हणाले, नाव काय मित्रा? वा 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 वा. मी सुखदत्री. त्यांनी माझा हात आपल्या हातात घेतला. त्यांच्या मौशार हातात हात धरून ते मला म्हणाले, मी डॉक्टर पेठे, प्रोफेसर. मी म्हणालो, प्रोफेसर म्हणजे ते दीड शहाणे प्रोफेसर म्हणतात ते आहात तुम्ही? संध्याच्या आईने कपाळाला हात लावला. प्रोफेसरांचा चेहरा लाल झाला. ते खोकू लागले. ते दोघेही खोली बाहेर गेले. संध्याची आई हलक्या आवाजात माफी का मागत होती काय कळलं नाही. मला जाणवलं की खोलीतून त्यांचे काही जाणं काहीतरी विचित्र होतं. जणू ते दोघं पळालेच होते. शिवाय मला असं जाणवलं की मी काहीतरी चुकीचं बोललो होतो. काय दीड शहाणा शब्द चांगला नसेल का? पण आई तर म्हणाली होती चांगला आहे म्हणून. आता